रामकृष्ण हरी. अण्णाभाऊ किचनरावले सर स्वागत. तर दादांनो, मायबापांनो, आज 1 महिना झालं मी आजारी घरात. कारण घरात पडून गेल्यामुळं थोडं कमराला आणि मणक्याला मार लागल्यामुळं सध्या वाकरवर चालतो आहे. बघा, वाकर धरून चालतो आहे. तर मी मायबापांना आशीर्वाद द्या की मी चांगलं हो, बरं हो, असं मला आशीर्वाद द्या. आणि 1 महिन्यानंतर तुम्ही सामने मी आज येतो आहे. तर आपण आज शिरीशी बनवूया. आज कारण पावसाळा चालू आहे, सरजवा आहे. तर आपण बनवूया आज मालपोहे. साहित्य असं आहे, आपण घेतलं आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ. नंतर आपण घेतलं आहे गूळ, वेदांचा गूळ आहे, प्युअर सेंद्रिय गूळ आहे, पाहून घ्या. तर आपण घेतलं आहे रवा 100 ग्रॅम. नंतर आपण एक 10-15 आपण घेतल्या काळी विलायची. तर कृती अशी करायची आहे की आपल्याला पहिले गुळाचं पाणी करायचं. गुळाच्या पाण्यात मग रवा आणि कणिक मळून 15-20 मिनटं आपलं झाकून ठेवायची. नंतर एका तवीमध्ये म्हणजे कढईमध्ये तेल टाकून त्याला आपण तळून घ्यायचं. मला दाखवणार आहे पुढे मी. तर असे आपले मालपोहे होतील. आणि मालपोह्याला पौराणिक आधार आहे. पौराणिक आधार म्हणजे असा की ज्या टायमाला महाभारतात पांडवांना अज्ञातवास आणि 12 वर्ष जो वनवास झाला होता, त्या वनवासात फिरता फिरता ते एक चक्रनगरीमध्ये आले. एका ब्राह्मणाच्या घरी राहिले. तुम्हाला कथा माहिती बकासुराची. त्या ब्राह्मणाला त्याची ब्राह्मणाचा वावर होता की बकासुराला दान द्यायचं त्या खाण्यासाठी. मग बकासुर गाडीवर अन्न लागायचं, एक माणूस लागायचा, एक बैल 2 बैल लागायचे, असं ते द्यायचे. तर मग त्या ब्राह्मण पाळल्यानंतर त्या घरात पांडव राहत होते. पांडवांना कळलं की ब्राह्मणाची आज काय होतं ते विचारायला गेलं. मग असं त्याला कळलं. कुंती मातानं सांगलं की माझा मुलगा घेऊन जाईन बकासुराचा वध करेल. म्हणून त्या दिवशी बकासुराचा वध झाला. भीमानं बकासुराचा वध केला आणि आनंद उत्सव साजरा झाला. त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये काय बनवायचं व गोड्या ब्राह्मण काय बनवायचं म्हणून त्या ब्राह्मणाच्या बायकोनी मालपोहे नावाची वस्तू बनवली. गोड म्हणून काय द्यायचं, हा गोड पदार्थ. याची कथा एवढी मला माहिती आहे, मी ऐकली म्हणून तुम्हाला सांगितली. रामकृष्ण हरी. हा बघा आपला सेंद्रिय गुळ आहे, प्युअर गुळ असा पाहून घ्या. केमिकलयुक्त गुळ नाही, सेंद्रिय गुळ आहे. कारण आज गुळ वापरायचा. काही लोक साखर वापरतात, मी गुळ वापरतो. गुळामध्ये फार सुंदर असे लागतात मालपोहा. आपल्याला बारीक करून पाण्यात भिजून घेऊ. पहिले आले बारीक तुकडे करून घेतो. आता आपण गुळ बारीक करून घेतलं आहे. आता त्याला आपण जे पातेल्यात टाकू, इथं पाणी करून घेऊ. मला चाळून मी पाण्यामध्ये आपण पीठ लावू. 500 ग्रॅम गव्हाचं पीठ, 100 ग्रॅम मी घेतलेले रवा, 10-20 काळी मिरे आणि गूळ, तळायला तेल. तर आपण गूळ काढून घेऊ. कारण गुळात फार सुंदर होता मित्रांनो. आता आपण पाणी टाकूया. अडीचशे ग्रॅम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पावशेर पाणी. आता याला पाणी करून गुळाचं आपण. मग याला आपण पाणी छानून देऊ. आपण देऊया रवा. आता रव्याने काय होतं माहिती काय, कारण गुळ हा गोड असतो. रव्यामुळं आपला जो मालपोहा तयार होतो हा फाटला जात नाही. म्हणजे असं क्वालिटी बस तयार होतो. म्हणून आपण रवा द्यायचा आपल्याला. मालपोहे करताना दूध वापरायचं नाही मित्रांनो. चुकून दूध वापरायचं नाही मालपोह्यामध्ये. कारण तुमचे समजा 2 दिवस मालपोहे घरात पडले, तुम्ही खाऊ शकतात. कारण दूध टाकल्यानंतर अजिबात चालत नाही. आपण जे आज गव्हाचं पिठाचा गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. मस्त त्याला आपलं भिजवायचं आहे. याची गाठ नाही करायची आपल्याला. आपण थोडा कलर देऊया. आता साधारण द्यायचा काहीतरी एखादी ग्रॅमच्या पुढे द्यायचं. कारण कसं आपले काळपट दिसेल ना, कारण गुळामुळे थोडं काळपट दिसणार आहे. कारण गुळ ओरिजिनल आहे, सेंद्रिय गुळ आहे आपला. आणि आपण जे घेतले ते 10-15 मिळे ते बारीक करून घेतले. मग ते मिरे टाकूया. मिरे अवश्य वापरा बरं का, कारण मिरेमुळेच चव. पीठ भिजवताना तसं पातळ नको, असं घट्ट नको, असं मिडियम प्रकारचं आपलं पीठ घ्यायचं आहे. आणि याला एक 10-15 मिनटं झाकून ठेवायचं. नंतर तेल टाकून चमच्याने दाखवणार की कसं बनवायचं. अशा प्रकारे आपण पीठ लावलेलं आहे. आता यावेळेला पण 10-15 मिनटं झाकून ठेवू. नंतर आपण तेलामध्ये तळूया. तुम्ही तुपात तळू शकतात.
गावरान तुपात, डालडा तुपात, पण त्याला जी चव आहे ती कशात नाही. मित्रांनो, गॅस पेटवला आहे, आपण तवी ठेवूया आता. जर आपल्याकडे तवी नसली अशी तर असं खोल ताट घ्यायचं, काठावाला मोठं, ते तळायचे. आता आपण तेल टाकू. माझे मालपोहे बनवायची पद्धत जुनी आणि फार जुनी पारंपरिक आहे. काही 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 लोक काय करतात माहिती का, साखरचा पाक करून घेतात, पुऱ्या चालताना पाकात टाकतात. तसं नाही. पहिले साखर किंवा गुळाचं पाणी करायचं, त्यात रवा आणि कणिक ही मिक्स करायची चांगली, ते बेटर बनवायचं. बघा असं बेटर बनवायचं आणि कमीत कमी 15-20 मिनटं, अर्धा घंटा याला आपण ठेवावं लागतं याला, तर मालपोहे तयार होतात. आणि जे तुम्ही साखरचा पाक करून पुऱ्या बनवतात ना, त्याला पाकपुरी म्हणतात. ही पाकपुरी मालपोळी तुम्हाला दाखवतो मला कशी टाकायची. बघा, जसं घ्यायचं नाही, आपल्या चमच्यावर घ्यायचं, असं वरून टाकायचं, आपल्याला पसरलं पाहिजे. हे बा, हे बा, नाही बा, हे बा, याला म्हणता मालपोहे. पुऱ्या वेगळ्या, मालपोहे वेगळे, पाकपुरी वेगळी, साखरपुरी वेगळी, फरक याच्यामध्ये. कारण काही बनायचं, काही लोकांना दाखवायचं, हे आपल्याकडं नाही आहे. दाखवणारे भरपूर आहे जगामध्ये. हे बा, याला म्हणता मालपोहे. अशा प्रकारचे फुगले पाहिजे, गोल आले पाहिजे, याला मालपोहे म्हणतात. कारण हे पीठसुद्धा भिजलं पाहिजे ना. नुसतं बनवून फायदा काय त्याच्यावाला. काही बनवायचं, काही जगाला दाखवायचं. हे भाजी फुगते बाशी मस्त वेगळी. हे भाजी गोल गोल. आपण गॅस कमी ठेवलेला आहे. आता गॅस पेटून मी आता थोड्यानं. याला नंतर मालपोहे गुळामुळे फुगतात. याला पौराणिक आधार आहे याला. कारण पूर्वी राजे महाराजे शेठ सावकार हे लोक गोड मिठाई खात होती. ही गरिबाची मिठाई जुनी, ही 5000 वर्षापूर्वीची मिठाई गरिबाची. कारण आपल्यासारखे सामान्य माणसं लग्न कार्य सुखा दुःखात हेच बनवून खात होते. कारण सोपा पदार्थ म्हणजे हाच. पूर्वी काही साखर नव्हती, पूर्वी गुळ होता. आता खायला सुंदर पावसाळ्यामध्ये आणि पौष्टिक आणि आरोग्यदायी. मित्रांनो, आज 1 महिना झाला आजारी आहे. तुमच्या सामने महिन्यानंतर आलो मी आज. तर अण्णा बाबाला क्षमा असावी, कारण मी काही मुद्दाम आजाराने बोललो. पण मला भरभरून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना करा की आमचे अण्णा बाबा चांगले आले पाहिजे. परत तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे येतील आणि कोणी मला सबस्क्राईब शेअर करतील करावे, व्हिडिओ पाहायला मस्त येतील. हा बघा आपल्याला मालपोहा. आता याला आपण काढून घेऊ आणि पोहे हे काढताना असे ठेवायचे. नंतर हा एकावर एक टाकायचा बरं का, अशी एकावर एक टाकायची. वैशिष्ट्य याच्यावर एकावर एक.